जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्जवरनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळामध्ये लेखी उत्तर दिलेलं आहे। अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं वाजवी बळाचा वापर केला असं फडणवीसांनी म्हटलंय। जमावाकडनं झालेली दगडफेक आणि 79 पोलीस आणि अधिकारी लाठीमारामध्ये जखमी झालेले आहेत। काही आंदोलक एकूण 50 आंदोलक जखमी झाले असंही फडणवीसांनी सांगितलं। या संदर्भातले प्रश्न वेळोवेळी उपस्थित झाले होते, परंतु स्पष्ट किंवा ठोस उत्तर सरकारकडनं आलं नव्हतं, जे देवेंद्र फडणवीसांकडनं आता दिलं जातंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, अंतरवाली सराटीत घडलेल्या लाठीमाराबद्दलची सगळ्यात मोठी माहिती समोर येते। काय म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या लेखी उत्तरामध्ये किंवा माहितीमध्ये? आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण ब्रेक करत आहोत। अंतरवली सराटीमध्ये जो लाठी हल्ला झाला, त्या लाठी हल्ल्यामध्ये नेमकं काय घडलं, किती आंदोलक जखमी झाले, ज्या आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचं सध्याचं स्टेटस काय आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबद्दल जी कार्यवाही सुरू आहे ते काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं श्री मनोज जरांगे सातत्यानं या आंदोलकावरती गुन्हे जे दाखल झालेले ते मागं घ्या असं जे म्हणतात त्याचंही सध्याचं स्टेटस काय। तर आता विधिमंडळामध्ये लेखी प्रश्नोत्तर सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आमदारांनी वेगवेगळे जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाला श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले। पहिला प्रश्न आहे की राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे श्री मनोज जरांगे पाटील तसेच राज्यात इतर वेगवेगळ्या ठिकाणी आमरण उपोषणे व आंदोलनं सुरू करण्यात आली आहेत का, हे खरं आहे का? तर त्याला गृहमंत्री म्हणतात हो हे खरं आहे। दुसरा प्रश्न जो आहे ते अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जी चौकशी समिती स्थापन झालेली आहे त्या चौकशी समितीमध्ये आपली माहिती आहे की अंतरवली सराटीमध्ये केवळ 32 सेकंदाचा लाठी हल्ला झाला होता। खरं तर ते तपशील आणखी जाहीर व्हायचे आहेत, परंतु गृहमंत्र्यांनी आता जे सभागृहाला सांगितलं ते असं आहे की दुसरा प्रश्न असा आहे की असल्यास या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात पोलीस जखमी होणे तसेच पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये हजारो आंदोलक गंभीररित्या जखमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे का? आपल्याला आठवत असेल तर श्री छगन भुजबळ हे सातत्यानं म्हणत होते की पोलिसावरती खूप मोठा हल्ला झाला, त्या काळामध्ये पोलिसावरती नेमकं काय घडलं याचं कधीही तपशीलवार असं वर्णन महाराष्ट्रासमोर आलं नाही। गृहमंत्र्यांनी आज सभागृहाला पहिल्यांदा सांगितलं आहे की जालना जिल्ह्यातील सदर आंदोलनादरम्यान हिंसक जमावाकडून केलेल्या दगडफेकीमध्ये 79 पोलीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत। आणि पुढचं सभागृहाच्या पटलावरती ठेवलेलं सर्वात महत्त्वाचं वाक्य असं आहे की पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने वाजवी बळाचा वापर केल्यामुळे जमावातील 50 आंदोलक जखमी झालेले आहेत। म्हणजे इथं असं दिसतंय की 50च आंदोलक जखमी झाले, तुलनेनं पोलीस अधिक मोठ्या संख्येनं जखमी झालेत। पुढे गृहमंत्र्यांनी जी माहिती दिली आहे ती नांदेड जिल्ह्यात पोलीस स्टेशन कोंटूर हद्दीत इथे 4 पोलीस अधिकाऱ्यांनी 10 पोलीस अंमलदार जखमी झाले। बीड जिल्ह्यात झालेल्या आंदोलनादरम्यान 3 पोलीस अधिकारी व 3 अंमलदार जखमी झाले। पुढची खूप महत्त्वाची जी माहिती येते ती बीड जिल्ह्यातली आहे की मराठा आंदोलनातील आंदोलकर्त्यावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी कुणाकुणावरती कारवाई केलेली आहे। मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल। मनोज जरांगे यांचं काय मत होतं की ही कारवाई तात्काळ करा, गुन्हे सगळे मागे घ्या। ज्यावेळेला राज्याचे 3 मंत्री त्यांना भेटायला गेले त्याही वेळेला हे आश्वासन दिलं होतं। सभागृहामध्ये पटलावरती राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की अशा पद्धतीची कारवाई ही पूर्ण तपासणी झाल्यानंतरच केली जाईल। कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती काम करते आहे। पुढचं महत्त्वाचं वाक्य आहे, सदर समितीवर श्री जरांगे पाटील किंवा त्यांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, जालना, बीड, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये काही आत्महत्या घडलेल्या आहेत। पुढं जो प्रश्न विचारला गेलेला आहे की या अनुषंगाने कुठल्या राजकीय नेत्याची संपत्ती जाळली का, काही शासकीय संपत्तीचं जाळपोळ झाली का, त्याला गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे की सदर आंदोलनाच्या अनुषंगाने राज्यातील पुणे शहर, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, जालना, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, परभणी, अहमदनगर या ठिकाणी शासकीय वाहनावर दगडफेक, एसटी बसेसवर दगडफेक, बसेसच्या काचा फोडणे, घनसावंगी हद्दीत पंचायत समिती कार्यालय पेटवून देणे तसेच विविध ठिकाणी जाळपोळ करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, या सगळ्याचा लसावी असा आहे की पोलीस या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले। पोलिसांनी बचावात्मक वाजवी बळाचा वापर केला। म्हणजे हे जे सांगितलं गेलं अंतरवली सराटीमधनं, जे मराठा समाजाचे आंदोलक सातत्यानं सांगतात की घटना केव्हा वाढली, ज्या वेळेला पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला, लोकांना जखमी केलं। हे वाक्य गृहमंत्र्यांचं फार महत्त्वाचं आहे की बचावात्मक आणि वाजवी या 2 शब्दाचा अर्थ असा होतो की अंतरवली सराटीमध्ये
पहिल्यांदा पोलिसांवरती हल्ला झाला, पोलिसांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आणि तिथे सुद्धा पोलिसांनी जी काही भूमिका घेतली ती वाजवी आहे. आणि आता जी आकडेवारी सभागृहाच्या पटलावर ठेवली ती अशी दिसते आहे की जे आंदोलक जखमी झालेले आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आंतरवली सराटीपासून ते मराठवाड्यातल्या विविध भागामध्ये जे हल्ले झाले त्याच्यामध्ये पोलिसांची संख्या अधिक आहे. प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे, अजून हा प्रश्न चर्चेला आलेला नाहीये, पण पटलावरती ही माहिती ठेवलेली आहे. नाही, अत्यंत महत्त्वाची आज दिवसभरातली माहिती आपल्या समोर आलेली आहे. बरेच प्रश्न अनुत्तरित होते आणि सरसकट कोणतेही गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असंही गृहमंत्र्यांकडून स्पष्ट केलं जात आहे. तपासणी केली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेऊ असं गृहमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये म्हटलंय. राहुल, तुम्ही आणखी काही अपडेट सांगताय, आणखी काही माहिती देताय? हो, एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमदारांनी त्यांना विचारला, म्हणजे आमदारांची संख्या खूप मोठी आहे. याच्यात प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात आलेली आहे आणि याच्या विलंबनाची कारणं काय. तर याच्यावरती पण तपशीलवार जे गृहमंत्री उत्तर देत आहेत ते महत्त्वाचं आहे की मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने तपासणी करून आवश्यक कारवाई केलेली आहे. म्हणजे ब्लँकेट गुन्हे मागे घ्या हे जे मराठा आंदोलकाची मागणी आहे ती गृहमंत्र्यांनी अमान्य केलेली आहे. ते असं म्हणतात की संपूर्ण तपासणी झाल्याशिवाय मराठा आंदोलकांच्या अनुषंगाने जे काही गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले जाणार नाहीत. सभागृहामध्ये पटलावरती ज्यावेळेला ही माहिती ठेवली जाते याचा अर्थ असा की आंदोलकांचा जो दबाव आहे तो दबाव गृहमंत्र्यांनी मान्य केलेला नाही आणि उलट जी माहिती सभागृहाच्या पटलावरती ठेवली आहे ती सजेस्ट करते आहे की जखमी आंदोलकापेक्षा पोलीस अधिक जखमी झालेत. मला वाटतं की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा ही अधिकृत भूमिका मांडलेली आहे की हो, आंतरवली सराटीमध्ये जे झालं त्याच्यामध्ये पोलीस मोठ्या संख्येने जखमी झाले, वाजवीच बळाचा पोलिसांनी वापर केला, ती बचावात्मक कारवाई होती. आणि जर तुम्ही तुलनाच केली जी सभागृहाच्या पटलावरती ठेवलेली आहे ती अशी दाखवते आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये जे पोलीस जखमी झाले, जे सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली, जे राजकीय नेत्यांच्या संपत्तीची हानी झाली, यातनं गृहमंत्र्याची भूमिका स्पष्ट आहे. तपासणी केल्याशिवाय कुठलाही गुन्हा मागे घेतला जाणार नाही. सभागृहात पटलावरती ही माहिती ठेवलेली असल्यामुळं यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज महाराष्ट्राला मिळालेली आहेत की नेमकं आंतरवली सराटीमध्ये काय घडलं, बीडमध्ये काय घडलं, जालन्यात काय घडलं, संभाजीनगरमध्ये काय घडलं आणि ब्लँकेट गुन्हे मागे घेतले जाणार का. गृहमंत्र्याचं एका वाक्यात उत्तर आहे नाही. अर्थातच हे लेखी उत्तर असल्यामुळे ते ऑन रेकॉर्ड आहे आणि सरकारची भूमिका या लेखी उत्तरानंतरही स्पष्ट होते. आंतरवली सराटी आणि इतर ठिकाणी झालेल्या लाठीमारासंदर्भातली किंवा अन्य प्रकारासंदर्भातली. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.